बीडमधील संतोष देशमुख प्रकरण सर्वाधिक गाजलं होतं आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी म्हणून वारंवार आरोप सुरेश धस करत होते ते म्हणजे वाल्मिक कराड आणि तेच दोषी असल्याचं किंवा त्यांचं मुख्य सूत्रधार असल्याचा आता निरीक्षण हे विशेष मुकुका न्यायालयाने केलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून म्हणजे नागपूरच्या अधिवेशनापासून ते आत्तापर्यंत वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार हा तुमचा दावा जो होता तो आता पूर्णश्वास येताना दिसून येतोय। 100% हे मी पहिल्यापासून बोलत होतो, कारण वाल्मिक कराड आका यांनी तो दोषमुक्तीचा अर्ज त्या ठिकाणी केला होता। ह्या अतिशय केविलवाना प्रयत्न होता, कारण दोषमुक्त करा, आम्हाला इथनं बाहेर काढा। त्याच्यानंतर दुसरे जे बाकीचे आरोपी आहेत, सुदर्शन घुले, अमुक तमुक, हे जे बाकीचे आरोपी आहेत जे ॲक्च्युअल नाही, एक आरोपी कृष्णा आंधळे त्या ठिकाणी अटक नाही आहे, बाकीचे सर्व आरोपी त्या ठिकाणी अटक आहेत। तर यांचे अर्ज टाकण्याची पद्धती विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड यांनी वेगवेगळ्या तारखाला आपापले अर्ज दाखल केलेत। हे अर्ज दाखल करण्याचा हेतू या केसमध्ये दिरंगाई होणे किंवा जास्तीत जास्त कालावधी लागावा अशा प्रकारचा एक प्रयत्न त्या ठिकाणी यांनी केला होता। आणि दोषमुक्तीचा अर्ज त्याचं दुसरं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये 5 वर्षाच्या नंतर या संबंधित 5 वर्षाच्या आतमध्ये जर यांना सजा नाही झाली तर त्यांना बेल मिळण्यासाठीचा तो प्रामाणिक प्रयत्न 5 वर्षाच्या नंतरचा। परंतु मला असं वाटतं की आता माननीय न्यायालयाने, मकोका न्यायालयाने त्या ठिकाणी स्वतःची निरीक्षणं नोंदवलेली आहेत। यांचा अर्ज तर फेटाळून लावलाच, पण फेटाळून लावताना त्या ठिकाणी या गुन्ह्याचा मास्टरमाइंड, प्रमुख सूत्रधार हा आकाच त्या ठिकाणी ठरवलेला आहे। त्याच्यामुळं कायद्याच्या याच्यामधल्या लॅकिनोचा काहीतरी गैरफायदा घ्यायचा हा जो प्रयत्न या आरोपींचा चालला होता तो आता त्या ठिकाणी हाणून पाडला गेलेला आहे। आणि उज्ज्वल निकम साहेबांसारखा अतिशय भक्कम असं भिंत ही देशमुखांच्या बाजूने उभी असल्यामुळं आम्हाला आणि त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये चिंता वाटत नाही। याच्यामध्ये जे SITचे प्रमुख होते तेली साहेब, त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे। त्यांचे काही सहकारी यत्किंचितसुद्धा याच्यामध्ये कुठेही काही लॅकेनो त्यांनी ठेवलेला नाही। त्याच्यामुळंच कोर्टाने त्या ठिकाणी निरीक्षणं नोंदवलेले आहेत, कारण याच्यामध्ये एक गुन्हा नाही आहे, सगळ्या गुन्ह्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे। म्हणजे खंडणी, त्याच्यानंतर एक ॲट्रॉसिटी त्यातच दाखल झालेली 302 आहे, आणि अपहरण वगैरे हे सगळे जे आहे हे कलम आणि 302 हे सर्व एकत्रित करून आणि त्याच्यामध्ये मोकासुद्धा लावण्यात आलेला आहे। आणि मोक्याच्या बाबतीतही माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलं होतं। मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केल्याच्यामुळं त्या ठिकाणी मकोका लावतानासुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी मोका लावलेला आहे। आणि मकोका न्यायालयानेच त्या ठिकाणी निरीक्षण जे नोंदवलं आहे ते अतिशय परखड आणि योग्य त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि ह्या निरीक्षणाचा फायदा या केसमध्ये जिल्हा स्तरावर तर होईलच, परंतु हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी या केसचा शेवट हा राष्ट्रपतींच्या हातापर्यंत जातो, तिथपर्यंत हे निरीक्षण जे आहे ते आम्हाला फायदेशीर पडेल असं आमचं मत आहे। पण ह्या सगळ्या पूर्ण प्रकरणाच्या दरम्यान ज्यावेळेस अधिवेशनामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन जे आरोप करत होतात त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार आहे असा तुमचा दावा होता। पण दुसऱ्या बाजूला बीडचं प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन जे मंत्री होते धनंजय मुंडे, त्यांचे दावे मात्र वेगळ्या बाजूने होते। ते म्हणत होते की ह्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांना स्वतःला गोवलं जात आहे, वाल्मिक कराडांवर आरोप बेछूट केले जात आहेत। बेछूट कुठले? हे आरोप सगळे खरे होते, हे सिद्ध झालं ना। कोर्टाने अजून काय मारायचं? जे काय कोर्ट बोललेलं आहे, मास्टर माइंड, मुख्य सूत्रधार,
मेन प्रमुख व्यक्ती हे सगळं त्या ठिकाणी मांडलं ना. मग त्याच्यामुळं आता त्यांनी जे दावे केले ते दावे सगळे फोल झालेले. संपूर्ण बीडच्या राजकारणामध्ये हा मुद्दा सर्वाधिक राज्यामध्ये गाजला गेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्यांची बाजू मांडत होता त्याच्या विरोधात जे समुदाय होता ते तुम्हाला सगळ्यात जास्त सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करताना दिसून आलं. हे सोशल मीडिया म्हणजे टोटल समुदाय नाही आहे. हे आमच्या जिल्ह्यातले काही जे राजकारणी आहेत यांच्याकडे ठराविक काही ते हे आहे सोशल मीडिया चालवणार. त्यांनीच पोस्ट करायच्या, त्यांनीच कमेंट करायला लावायचं आणि चुकीच्या पद्धतीने बोलायला लावायचं. म्हणजे अख्खा समाज जसं काय ह्यांच्या बाजूने बोलतो असं नाही आहे. त्यांना खाली मान्यता नाही आहे. त्या समुदायाला सुद्धा झालेली जी घटना आहे ती बिलकुल आवडलेली नाही, कोणालाही मान्य नाही. कारण हे जे आका होते हे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये ते ह्याचं कोणता देव आहे ते ह्याचा इंदोरच्या पलीकडं उज्जैनचा महाकाल, जय महाकाल हे असे आडवे पट्टे लावायचे आणि महाकालचं चिन्ह. म्हणजे सगळ्या जिल्ह्यात महाकालची गँग यांनी तयार केली होती. आणि त्याचं जे आहे तुम्ही ज्या समुदायाचा उल्लेख करता सर्वाधिक त्रास तर त्याच समुदायाला झाला असं लोक खाली गेल्याच्या नंतर बोलतात ना उघडपणे. नाही, पण ह्या सगळ्या पूर्ण प्रकरणात मग धनंजय मुंडेंना गौलं हे आता ह्याच्यामध्ये काहीच विषय नाही. याचा काय संबंध आहे? ते पूर्णपणे तुमचा कारभार कोण करत होतं? हे कारभार करत होते का? संपूर्ण कारभार आकाच पाहत होते. मग आका कारभार तुमचा, मग कोण तुमच्याबरोबर नाव जोडणार नाही तर काय करणार? या सगळ्या घटनेनंतर ना परळी आणि बीडमध्ये जे असे स्वरूपाचे कृत्य करणारे लोक आहेत त्यांना हा संदेश आहे कमी प्रमाणात आता ह्याच्या पुढे होईल, कारण की आवादा कंपनीची लूटमार करणं हे ह्याच्यामध्ये परत आवर्जून उल्लेख केला गेला आहे. हे बघा, आवादाच नाही, O2 कंपनी आहे, रिन्यू पॉवर आहे, आणखी बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत. हे सगळ्या कंपन्यांकडून यांनी एक्स्टॉर्शन करण्याच्या बाबतीमध्ये कुणालाच काही सोडलेलं नाही. आणि हे केस झाल्यामुळं आता जे बाकीचे छोटी आकाचे कार्यकर्ते होते हे लोक काय, हे सोशल मीडिया तुम्ही जे मानता कमिंग सून, अण्णा लवकरच बाहेर येणार, 2 दिवसात येणार. आता कसा येणार? अरे मुख्य सूत्रधार झाला ना तुमचा आखा, तरीसुद्धा बाहेर येणार, गाड्या गोळा करायच्या, न्यायालयात जायचं, तिथं थांबायचं. त्याच्यामध्ये नवीन आता काही लोकांवरती मोका लागला आहे, ते मोक्यातले आरोपी कुठं तर न्यायालयामध्ये. अशा पद्धतीने वागून आमचा आका सुटणार, आता बाहेर येणार, दोषमुक्त होणार, अशा प्रकारचे खोट्या जे आहेत ते पसरवण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते काम होतं. परंतु आत्ता जे न्यायालयाने त्या ठिकाणी निरीक्षण नोंदलं आहे, मला वाटतं याच्यानंतर कमिंग सून विन बंद होईल. त्या आकाला दुसरे अण्णा भारी पडले, त्या अण्णाला मी भारी पडलो असं मी म्हणत नाही, मी फक्त बाजू मांडलेली आहे. आणि ती कशी प्रभावीपणे मांडायची, एखाद्यावरती अन्याय झाल्याच्या नंतर त्याची बाजू ही मांडलीच पाहिजे ना. मग ती मांडत असताना जी घटना घडलेली आहे, मी जी घटना सभागृहामध्ये मांडली होती आणि त्याच्यावरती जेवढ्या मी मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. परंतु जोपर्यंत 85व्या दिवसापर्यंत चार्जशीट दाखल होत नव्हतं तोपर्यंत बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की सुरेश धस जे बोलतोय ते अतिशयोक्ती बोलतोय, हे खोटं आहे. परंतु चार्जशीट दाखल झाल्यावर मी केलेलं भाषण काढा आणि चार्जशीट बघा, सेम आहे. कारण ह्या लोकांनी तेवढ्या क्रूरतेनं मारलेलं आहे. आणि आणखी जे आहे आता महादेव मुंडेचं जे प्रकरण आहे, महादेव मुंडेचे सुद्धा मारेकरी जे आहे ते ह्याच लोकांचे आकाचेच लोक आहेत. उघडपणे ते ज्ञानेश्वरीताई त्या ठिकाणी टाहो फोडते, ती पण मागणी करते बिचारे. आणि एक बाळा बांगर म्हणून आहे जे जुने सहकारी आहेत आकाचे, त्यांनी पूर्णपणे 14-15 पानी जे आहे ते पत्र दिलेलं आहे.
आणि त्या पद्धतीने तपास जर झाला तर महादेव मुंडेचे खुनीसुद्धा त्या ठिकाणी सापडतील. ते कनेक्शन कुठं जातं असं तुमचं म्हणणं आहे? महादेव मुंडेचं कनेक्शन मी नाही, बाळा बांगरचं स्टेटमेंट काढा ना तुम्ही, मी कशाला सांगू? तेच सांगतायत ना, त्याचं कनेक्शन कशाशी, ते 12 गुंठ्यासाठी गेलेला जीव आहे तो. धन्यवाद. सुरेश धस यांनी स्वतःचे सगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि मुळात वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आहे हे वारंवार सांगितलं होतं. धनंजय मुंडे हे मात्र मान्य करायला तयार नव्हते आणि हे सगळं काही सत्य आहे ते समोर आलेलं याचा दावासुद्धा धस यांचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.